सूर्यकोटी सम निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय शिवशंभो विचार दर्शन आपल्या या महाराष्ट्र देशव्यापी वैचारिक प्रबोधन चळवळीतून छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर चालू आहे. फक्त कोकणच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक आदर्श शिक्षण संस्था अशी या आपल्या खेड गावातील रोटरी संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या स्कूलचा नावलौकिक आहे. या संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन, सेक्रेटरी आदरणीय बिपिन दादा पाटणे सर, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि शिवशंभो विचार दर्शन याचं कार्य संपूर्ण देशभर पसरवण्याचं कार्य करणारे दोन महत्त्वाचे स्तंभ सुधीरजी थोरात आणि रुपेशजी मोरे या कार्यशाळेच्या आयोजनामध्ये त्या डॉक्टर परेशजी मळंगावकर, डॉक्टर सिद्धेशजी चिखले, नागावकर सर, जाधव सर आणि त्यांचे सर्व सहकारी, या संस्थेचे सर्व कर्मचारी ज्यांच्यामुळे आपल्याला एवढं सुलभ झालेलं आहे, आणि आवर्जून संगमनेरवरून आलेले ॲडव्होकेट प्रसादजी कानडे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविवारचा सुट्टीचा दिवस असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय आपल्याला ऐकायला मिळणार आहे या श्रद्धेतून इथं आपण जमलेले सर्व शिवभक्त बंधू भगिनी, मी आपल्याला प्रथम या कार्यशाळेबद्दल धन्यवाद देतो. आपण मला आमंत्रित केलं. आज आपल्यासमोर मी छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकथा, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 350 वर्षांपूर्वी शिवप्रभूंनी या देशामध्ये प्रस्थापित असलेल्या अन्यायी, अत्याचारी, धर्मांध अशा सत्तांशी व दक्षिणेची आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज सत्ता, जंजिरे प्रसिद्धी, उत्तर हिंदुस्थानातली जगातली सगळ्यात बलाढ्य मुघल सत्ता यांच्याशी संघर्ष करून इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना. शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षाच्या दास्यामध्ये गुलामीमध्ये असलेला आपला देश, आपली संस्कृती आणि आपला हिंदू समाज यांना मुक्त केला.
सामान्यतः एखाद्या शतकातल्या महान कार्य करणाऱ्या व्यक्तीला आपण महान व्यक्ती असं म्हणतो. शिवाजी महाराजांना मात्र आपण युगपुरुष. एखाद्या सहस्त्रकाळ म्हणजे 1000 वर्षामध्ये ज्या व्यक्तीने महान कार्य केलं त्या 1000 वर्षामध्ये जी महान व्यक्ती असते त्याला आपण युगपुरुष म्हणतो. एवढं शिवाजी महाराजांचं श्रेष्ठ आहे. मी आता म्हटल्याप्रमाणे स्वराज्य निर्माण करणं, त्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करणं आणि त्याचबरोबर जे निर्माण झालेलं स्वराज्य त्याला सुराज्य करणं, लोककल्याणकारी राज्य निर्माण करणं हे शिवाजी महाराजांचं मोठं कार्य आहे. जे त्यांनी 2 पातळीवर काम केले. एक स्वराज्याची निर्मिती, गुलामीतून मुक्तता, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष लष्करी पातळीवर, आणि दुसरं कार्य की जे स्वराज्य आहे त्याला एक आदर्श राज्य निर्माण करणं म्हणजे स्वराज्य. आता हे कार्य कसं घडलं तर मी त्याला एका 8 पैलूंमध्ये 8 विषयांमध्ये त्याची विभागणी करतो. ही अष्टक्रांती. अष्टक्रांती म्हणजे काय तर शिवाजी महाराजांनी प्रथम उद्ध्वस्त झालेला देश त्याला सुजलाम सुफलाम करण्याचा जो प्रयत्न केला आणि तो यशस्वी केला. आणि म्हणूनच त्याला शिवाजी महाराजांची कृषी क्रांती. त्या कृषी क्रांतीतून शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली अर्थक्रांती. अर्थक्रांती किंवा अर्थकारण हा कुठल्याही व्यवस्थेचं महत्वाचं अंग असतं. अर्थक्रांतीतूून झालेली कृषी आणि अर्थक्रांतीतून झालेली शिवाजी महाराजांनी केलेली सामाजिक क्रांती एक प्रकारची समरसता. त्यामुळे निर्माण झालेला राष्ट्रवाद त्याला मी शिवरायांची राष्ट्रवादाची क्रांती. तो राष्ट्रवाद, त्यातून स्वराज्य निर्मितीची कल्पना आणि ती साध्य करण्यासाठी जो संघर्ष करावा लागला, त्यासाठी त्यांना या संघर्षासाठी युद्धशास्त्राची क्रांती करावी, ज्याला आपण गनिमी कावा वर्तमान काळामध्ये त्याला गोरिला वॉरफेअर म्हटलं जातं. सायकोलॉजिकल वॉरफेअर हे दुसरं. आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी हा लढा यशस्वी केला. त्याला मी युद्धशास्त्राची क्रांती. आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची निर्मिती आणि स्वराज्याचं रक्षण सह्याद्री पर्वत आणि त्यातल्या गडकोटांच्या साह्याने केले. त्यासाठी शिवाजी महाराजांनी दुर्गशास्त्राची क्रांती केली. ही शिवरायांची दुर्ग क्रांती. शिवाजी महाराजांनी या देशावर सागरी मार्गाने अनेक युरोपियन सत्ता आल्या आणि त्यांनी हा देश जिंकून घेतला. व्यापाराचं निमित्त करून आले आणि इथं राज्य स्थापन केलं, धर्मप्रसार केला, अन्याय अत्याचार केला. त्यांच्या विरोधात शिवाजी महाराजांनी जो नवा संघर्ष केला त्यासाठी त्यांना आरमार निर्माण करावं लागलं, सागरी दुर्ग निर्माण करावे लागले. आणि म्हणूनच मी याला सागरी क्रांती, आरमार क्रांती असं म्हणतो. आणि हा सगळ्या क्रांतींचा मूळ उद्देश की जे ध्येय होतं ते म्हणजे शिवाजी महाराजांची संस्कृती. अशा
8 पातळींवर मी आपल्याशी चिंतन करणार. खरं तर हे 8 विषय स्वतंत्र व्याख्यानाचे विषय आहेत. प्रत्येक विषय साधारणपणे 1.5 तास मांडला जातो, पण मला 1.25 ते 1.5 तासात 8 विषय आपल्या समोर मांडायचे. आताच रुपेशजींनी आपल्या प्रास्ताविकामध्ये पार्श्वभूमी सांगितली. आपल्या राष्ट्राची, आपल्या संस्कृतीची, आपल्या समाजाची जी हजारो वर्षांची वाटचाल झाली, इथं जो काही संघर्ष झाला, एवढंच नव्हे तर हा देश हजारो वर्ष संघर्ष करत होता, परंतु शेवटी तो पारतंत्र्यात कसा गेला आणि त्या पारतंत्र्याचे परिणाम काय झाले. म्हणजे शिवाजी महाराजांनी हे जे काही कार्य सुरू केलं त्या अगोदरची या देशाची पार्श्वभूमी त्यांनी सहजरित्या आपल्यासमोर मांडली. माझ्या व्याख्यानानंतर शिवाजी महाराजांनी जे महान कार्य केलं त्या कार्याचा परिणाम शिवाजी महाराजांच्या पट्टा या देशावर किती टिकून राहिला, 150 वर्ष. आणि शिवाजी महाराजांचं ते स्वप्न असेल तू हिमाचल, हिमालयाच्या शिखरापासून सागराच्या तीरापर्यंत या देशामध्ये हिंदूंचं एक शक्तिशाली हिंदवी साम्राज्य निर्माण केलं पाहिजे. हे 18व्या शतकामध्ये कसं साकार झालं हे देखील सुधीरजी आपल्यासमोर मांडतात. शिवाजी महाराज ही प्रेरणा फक्त 18व्या शतकापर्यंत राहिली नाही, तर ती भारताच्या ज्यावेळेस इंग्रजी इथं राज्य निर्माण झालं आणि तिथं ज्या दिवशी इंग्रजी राज्य निर्माण झालं त्याच दिवशी नव्या संघर्षाला, स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात झाली. उमादी नाही तसे. आणि त्याची परिणती, त्याचं शेवटचं यश 15 ऑगस्ट 1947 साली झालं. आणि हा जो काही स्वातंत्र्याचा सशस्त्र संघर्ष किंवा जो मार्ग आला त्या सर्व संघर्षाची देवता छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, उमाजी नाईक असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, झाशीची राणी तात्या टोपे, नानासाहेब असतील, सावरकर असतील, चाफेकर असतील, लोकमान्य टिळक असतील, सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग असतील, त्या सगळ्यांची स्वातंत्र्य देवता छत्रपती शिवाजी. आणि म्हणून 15 ऑगस्ट 1947 साली या सगळ्यांच्या कार्याचं यश म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं. आज 75 वर्ष होऊन गेली. परंतु शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ते सशक्त आणि आदर्श हे राष्ट्र आपण निर्माण करू शकलोय का? शिवाजी महाराजांनी भयमुक्त समाज निर्माण केला. शिवाजी महाराजांनी दहशतमुक्त समाज निर्माण केला. शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण केला. सशक्त समाज निर्माण केला. आदर्श समाज निर्माण केला. असं समाज आपण निर्माण करू शकलोय का? आम्ही सुराज्य निर्माण करू शकलोय का? आजही आमच्या समोर ते आव्हान आहे. आणि ते साध्य करायचं असेल तर शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक तत्वज्ञान आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र हे तत्वज्ञान आहे. आणि त्या तत्वज्ञानाचा अंगीकार विचारांमध्ये आणि आचारांमध्ये
जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण आपल्या ध्येयामध्ये यशस्वी होणार नाही. आणि म्हणून आपण शिवचरित्र मुळात समजून घेतलं पाहिजे. इथं जमलेली प्रत्येक व्यक्ती ही वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ आहे. तुम्ही चिंतन केलेलं आहे, तुम्ही मनन केलेलं आहे, तुम्ही अध्ययन केलेलं आहे, तुम्ही वाचन केलेलं आहे. अशाच मंडळींसमोर मी आज बोलतोय. तुमची पार्श्वभूमी आहे. आणि म्हणून मी गोष्टीरोध शिवचरित्र सांगत नाही. तिकडून शिवाजी महाराज अफजल खान त्यांनी मिठी मारली, त्यांनी यासाठी नाही. मी आता त्या मागचं सूत्र काय होतं ते सांगितलं, लक्षात ठेवा. आता बघा, आपल्या सगळ्यांना कळतंय शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी निजामशाहीच्या रक्षणाच्या निमित्ताने या देशामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. शहाजी राजासारखा एक हिंदू कापर मराठा शेकडो वर्षाची निजामशाही इस्लामिक सल्तनत आपल्या ताब्यामध्ये होय. हे समजल्यानंतर तो दिल्लीपती मुघल बादशाह शहाजहान आणि विजापूरचा आदिलशाह दोघंही संतापले. आपापसात अनेक शतकांचं वैर विसरून शहाजीराजा विरुद्ध एकत्र झाले. बघा, जगातल्या दोन बलाढ्य सत्ता शहाजीराजासारख्या एक पराक्रमी मुत्सद्दी असलेल्या एका सामान्य सरदाराविरुद्ध उभ्या राहिल्या. 1629 साली संघर्ष सुरू झाला. 8 वर्ष शहाजीराजांनी संघर्ष केला. शेवटी त्यांच्या मर्यादा आहे. 1637 मध्ये ठाणे जिल्ह्याच्या माहुलीच्या किल्ल्यावर शहाजीराजांचा पराभव झाला. मुघलांनी आदिलशाही सत्तेने तो निजामशहाचा वारस ताब्यात घेतला, त्याची निर्मूळ हत्या केली आणि निजामशाही सल्तनत मुघल आणि आदिलशाही वाटून घेतली. भीमा नदी सीमा ठरली. भीमेच्या उत्तरेचा भाग मुघलांच्या वाट्यावर, भीमेच्या दक्षिणेचा भाग हा आदिलशाहकडं आणि शहाजीराजांना मृत्यूदंड जाहीर झाला. जशी त्या जो निजामशहाचा वारस होता त्याची निर्घुण संभाजीराजांसारखी कत्तल केली, तशीच कत्तल शहाजीराजांची करणार कोणत्याही क्षणी. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या महापुरुषाने आम्हाला शहाजीराजांचं चरित्र, शिवाजीराजांचे वडील या व्यतिरिक्त माहितीच नाही. कोणाला माहिती शहाजीराजांचं चरित्र? आज तो सांगायला खूप मोठा काळ आहे, परंतु आज मला अगदी मी तुम्हाला एका वाक्यात शहाजीराजांचं चरित्र सांगून पुढे जातोय. ह्या महापुरुषाने कोणत्याही क्षणी तोफेच्या तोंडी दिलं जाणार किंवा आपली कत्तल होणार अशा परिस्थितीत त्यांनी जी मुत्सद्दी केली दाखवली आणि मुघल आणि आदिलशाह सत्तेला दाखवून दिलं की माझी हत्या करण्यापेक्षा मला जिवंत ठेवणं तुमच्या फायद्याचं आहे. माझा पराक्रम, माझी मुत्सद्दी गेली तुमच्या फायद्याची आहे माझ्या हत्येपेक्षा. मी घडलोय तसं मुघल आणि आदिलशाह शहाजीराजांना आपल्या सेवेमध्ये येण्याचं सन्मानपूर्वक आमंत्रण देतात. काय मजा आहे. आणि मग शहाजीराजे मुघल ही प्रचंड सत्ता आहे. शहाजीराजांसारखे शेकडो सरदार आहेत. त्या सत्तेमध्ये जाऊन निर्माल्य व्हायचं का आदिलशाही सारख्या दुबळ्या सत्तेत जाऊन पुन्हा एकदा आपलं जसं निजामशाहीचे सर्वश्रेष्ठ कारभारी तसं आदिलशाहीचे सर्वात श्रेष्ठ अधिकारी, सरदार, कारभारी म्हणून नावारूपाला यायचं. आणि म्हणून शहाजीराजे आदिलशहाच्या सेवेत गेले. आणि आश्चर्य बघा, आदिलशहाच्या वतीने आदिलशाही त्यांच्यावर त्यांना वाटत होतं की हा व्यक्ती आपले बंडखोर वृत्तीचे आहे, याला आपल्या आदिलशाहीपासून लांब ठेवलं पाहिजे
आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल म्हणून त्यांनी शहाजीराजांना सांगितलं, आम्ही तुम्हाला सेवेत देतो, फक्त आमची एक अट आहे की तुम्ही दक्षिण भारतात जा आणि आमच्या आदिलशाही सत्तेला नवा प्रदेश जिंकून द्या. आपल्या महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दुसऱ्या प्रदेशात जायचं, भाषा आपली नाही, प्रांत आपला नाही. परंतु शहाजीराजांच्या समोर पर्याय नव्हतं, मोठं संकट होतं. शहाजीराजांनी त्या संकटाला संधी मांडली आणि शहाजीराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि शहाजीराजे कर्नाटकाकडे निघाले. आपल्याला आश्चर्य वाटेल, फक्त 6 महिन्यामध्ये शहाजीराजांनी बंगलोर पर्यंतची भूमी जिंकून आणि शहाजीराजांनी बंगलोर ही आपली राजधानी केली. आता हा सगळा प्रदेश शहाजीराजांनी जिंकल्यामुळे आदिलशाही सत्तेने या राज्याच्या रक्षणाची जबाबदारी शहाजीराजांवर सोपवली. एवढंच नव्हे तर या सर्व राज्याची, त्याच्या कारभाराची जबाबदारी शहाजीराजांना सोपवली आणि अशा पद्धतीने शहाजीराजे कर्नाटकाचे राजे झाले. एखादी व्यक्ती संकटातून कशी उभी राहते, एवढं कुठे राज्य निर्माण केलं, पंडित आहेत आपल्या. लक्षात ठेवा, आज महाराष्ट्रापासून उत्तरेकडे जर तुम्ही गेलात तर राजस्थान सोडलात तर सर्व आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली वैभवशाली मंदिरं नष्ट झालेली आहेत. काशी, अयोध्या, मथुरा सगळं नष्ट. परंतु तुम्ही ज्यावेळेस दक्षिणेत जाता आणि आमच्याच पूर्वजांनी निर्माण केलेली हजारो वर्षांपूर्वीची सर्व मंदिरं जशीच्या तशी आहेत, याचं कारण शहाजीराजांमुळे. आज जी मंदिरं आहेत, जे काही उद्या दक्षिणेतली सर्व संस्कृती आजही मूळ स्वरूपात टिकून आहे, याचं सर्व श्रेय शहाजीराजांना. एवढं राज्य निर्माण केलं, परंतु शहाजीराजे दुःखी आहे. शहाजीराजांचं दुःख काय आहे? मी दक्षिणेत आलो, राज्य निर्माण केलं, इथल्या रयतेला सुखी केलं, पण माझ्या महाराष्ट्राला, माझ्या मराठी बांधवांना या शेकडो वर्षाच्या गुलामीतून कोण मुक्त करणार? शहाजीराजे दिवस रात्र एकाच विवंचनेमध्ये, दुःखामध्ये. आणि त्यांचं दुःख त्यांच्या पत्नी जिजाऊंना जाणवत आहे. आणि एके दिवशी जिजाऊंनी शहाजीराजांच्या समोर प्रस्ताव ठेवला, महाराज, अनेक वर्ष पाहते मी तुम्हाला, एवढं मोठं राज्य निर्माण केलं, सर्व सुख तुमच्या पायाशी लोटांगण करताय, असं असतानाही तुम्ही दुःखी आहे. आणि तुमचं दुःख मला माहिती आहे. महाराष्ट्र आणि त्या मराठी बांधवांना त्या गुलामीतून मुक्त करणं हे तुमचं दुःख आहे, तुम्हाला करता येत नाही. आणि म्हणून मी आज प्रतिज्ञा करते, तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय पत्नी म्हणून मी पूर्ण करणार. शहाजीराजांना आश्चर्य वाटलं, म्हणजे काय करणार, काय तुमच्या डोक्यात तरी काय चाललंय? आणि मग ती जाऊ काय म्हणाले, महाराज, माझा ज्येष्ठ पुत्र संभाजी, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू होते संभाजी, माझे ज्येष्ठ पुत्र संभाजी आता जाणते आणि तुमच्यासारखेच कर्तव्यवान, तुमच्यासारखे पराक्रमी आहे. तुम्ही निर्माण केलेलं हे कार्य, हे राज्य पुढे न्यायला ते समर्थ आहे. आणि माझा व्यंकोजी, शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी मोहित्यांच्या तुकाबाई त्यांच्यापासून झालेला व्यंकोजी, माझा व्यंकोजी माझ्या संभाजीला लक्ष्मीपणासारखी साथ देतो. आणि म्हणून मी माझ्या 12 वर्षाच्या शिवबाला घेऊन महाराष्ट्रात आपल्या पुण्याला जाते आणि तुमचं उर्वरित स्वप्न माझ्या शिवबाकडून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न साकार. या पिढ्याबरोबर
शहाजीराजे अक्षरशः काय बोलावं, काय करावं, पत्नी कशी असावी लक्षात ठेवा. पतीचं स्वप्न पूर्ण करणारी ही महाभारत. आणि उगीच नाही राष्ट्रमाता म्हणतो, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंना का म्हणतो. शहाजीराजांनी त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केला. हे कार्य अतिशय कठीण आहे. यासाठी प्रथम आपल्या दोघांना एकमेकाचा त्याग करावा लागेल. आणि जिजाऊंनी काय उत्तर दिलं. हे राष्ट्र, हा समाज, हा संस्कृतीचं रक्षण करायचं असेल तर आम्हाला हा त्यागच करावा लागेल. आपल्याला आश्चर्य वाटेल, 1642 साली शहाजीराजांच्या आज्ञेने जिजाऊ 12 वर्षाच्या शोभांना घेऊन पुण्याला महाराष्ट्रात आल्या. आणि त्यानंतर या पती पत्नींची पुन्हा अधिकृतरित्या भेट झाल्याचा पुरावा नाही. एक दिवस मी पत्नीपासून दूर गेलो तर पत्नी झोपू शकत नाही ना मी झोपू शकत, अशी आपल्या सामान्य माणसांची स्थिती असती. या दोन महापुरुषांनी आपल्या संस्कृतीसाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाला आपल्याला वंदन करावं लागतं. त्या शहाजीराजा काय त्याग केला. फक्त एक नोंद आहे, जेजुरीच्या खंडोबाला भेटायला शहाजीराजे आणि जिजाऊ पती पत्नी एकदाच भेटल्या. 66 साली शहाजीराजांचं निधन झालंय. 42 ते 66 कल्पना करा. एवढा त्याग आहे. उगीच नाही एखादं कार्य उभं राहत. त्या कार्यासाठी समर्पण कशाला म्हणतात ते जिजाऊंमध्ये दिसतं. 1642 साली 12 वर्षाच्या शोभांना घेऊन जिजाऊ पुण्याला आल्या. त्यावेळेस पुण्याची अवस्था काय आहे आपल्याला कल्पना आहे. आदिलशाही सत्तेने शहाजीराजांवर आक्रमण करून शहाजीराजांची जी पुणे प्रांताची जागीर जाळून बेचिराख केली आहे. त्या पवित्र पुण्यनगरीमध्ये गाढवाचा नांगर केला, संपूर्ण पुणे जाळून टाकले आणि गाढवाचा नांगर फिरून त्याला शापित केलेला आहे. अशा शापित झालेल्या भूमीमध्ये जिजाऊ 12 वर्षाच्या शोभांना घेऊन आल्या. काय करावं माऊलींनी पहिलं काय. यवनांनी उद्ध्वस्त केलेलं अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य गणेश आद्य मंदिर उद्ध्वस्त झालेलं आहे. पुजाऱ्यांनी मूर्ती बर्दामध्ये लपवलेली आहे. जिजाऊंनी प्रथम कसबा गणपती मंदिराचं पुनर्निर्माण करून शिवबांच्या हस्ते श्री गणेशाची पुनर्स्थापना केली आणि आपल्या कार्याचा शुभारंभ. कुठल्याही कार्याचा कसा शुभारंभ करावा, कसा आदर्श करावा. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या या पुण्यनगरीमध्ये जिजाऊंनी 12 वर्षाच्या शोभांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरून या भूमीला आश्चर्य वाटेल. जगाच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये अनेक नगरांवर गाढवाचा नांगर फिरल्याचं नोंद आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज जे आपण रोम बघतो ना, अवशेष रूपी रोम, ते गाढवाचा नांगर फिरून उद्ध्वस्त केलेला आहे. पुन्हा रोम उभं राहिलं नाही. अनेक नगरांवर गाढवाचा नांगर फिरला, पण जगाच्या इतिहासात गाढवाचा नांगर फिरलेल्या भूमीमध्ये सोन्याचा नांगर फिरून पवित्र करण्याची घटना फक्त एकदाच घडली आणि ती जिजाऊंनी घडवली. आणि मग शहाजीराजांच्या आज्ञेने त्यांच्या विश्वासू कारभारी दादोजी कोंडदेव यांनी जिजाऊ आणि
शिवांच्या वास्तव्यासाठी लाल महाल नावाची एक पवित्र वास्तू निर्माण केली आणि याच पवित्र वास्तूमध्ये जिजाऊंनी एका युगपुरुषाला घडवलेला आहे. कसं घडवलं? शिवांवर कसं एका युगपुरुषाला जिजाऊंनी कसं घडवलं? हे प्रत्येक मातेसाठी आदर्श आहे, प्रत्येक पित्यासाठी आदर्श. लक्षात ठेवा. जिजाऊंनी शिवांना रामायण, महाभारत, उपनिषद, वेद ऐकवलेले. त्यांना शुक्रनीती, भीष्मनीती, चाणक्य नीती ग्रंथ आहे ते सांगितलेलं आहे. राजा प्रजेची कर्तव्य सांगितलेले. त्यांच्यामध्ये एक आदर्श राज्यकर्ता निर्माण व्हावा म्हणून धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र शिकवलेले आहे. अनेक भाषा शिकवलेल्या आहेत. आणि त्याबरोबर त्यांच्यामध्ये एक अजिंक्य महान सेनापती निर्माण करायचा होता म्हणून त्यांना शस्त्रविद्या, अश्वविद्या आणि दुर्गशास्त्र. लक्षात ठेवा. वेळेच्या अभावी मी विस्तार करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने जिजाऊंनी या युगपुरुषाला घडवलेले. 1645 मध्ये शहाजी राजांच्या कारभाराला सुरुवात केली आहे. आणि ती उद्ध्वस्त झालेली शहाजी राजांची जाती खरं ही भारताची अवस्था होती. एकेकाचा रुपयेजींनी सांगितलं तो सुवर्ण भारत जगाच्या आकर्षणाचा विषय. अलेक्झांडरचं स्वप्न काय? मला भारतात जायचंय. लक्षात ठेवा. संपूर्ण युरोप आणि आशिया खंड जिंकला परंतु त्याचं स्वप्न होतं भारत जिंकायचं. जिंकला का? नाही. त्या पौरस राजाचा, एका छोट्या राजाचा झालेला तो प्रासंगिक पराभव होता. तो म्हणजे हिंदुस्थानचा पराभव नव्हता. तो अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला हिंदू राजा त्याचा पराभव होता. परंतु त्या अलेक्झांडरला हिंदुस्थानामध्ये प्रवेश करता आला नाही. पंजाब मधल्या गणराज्यांनी त्याला एवढा संघर्ष केला आणि त्याच निराशावस्थेत अलेक्झांडर मायभूमीवर जाताना मृत्यू पावला. परंतु आमच्या शाळेच्या पुस्तकाचा पहिला धडा आणि त्याचं शीर्षक जगदेता अलेक्झांडर. ज्यांच्या पूर्वजांनी त्या अलेक्झांडरला पराभूत केला त्यांचेच वंशज त्या अलेक्झांडरला जगदेता ठरवतात. यापेक्षा आणखी काय विक्षिप्त इतिहास आम्ही शिकलो. तुमच्याच पूर्वजांनी अलेक्झांडरला पराभूत केलं आणि तुम्हीच त्याला जगदेता ठरवता. हा दुर्दैवी इतिहास त्यांनी सांगितलं. इंग्रजांनी तुमच्यावर 150 वर्ष राज्य का केले तर तुमची मन गुलाम केली. लक्षात ठेवा. आणि अशा पार्श्वभूमीवर आता बघा हा देश उद्ध्वस्त झालेला आहे. शहाजी राजांची तर जहागीर संपूर्ण उद्ध्वस्त केलेली आहे. तिचं पुन्हा नंदनवन करायचं. आता काय केलं पाहिजे? शिवाजी महाराजांनी सांगितलं, सर्व शेतकरी बांधवांना सांगितलं, सगळ्या वतनदारांना सांगितलं, पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे की बाबांनो, ही जी माझ्या वडिलांची जहागीर आहे तिचं नंदनवन करायचंय. आपण सगळेजण एक ही पडीक भूमी पुन्हा लागवडी खाली आणा. शेतकऱ्यांनी पहिलं दुःख सांगितलं. लाईट आहे ना? पंखा लावता येईल? पंखा थोडा सांगितलं तरी अंगातून तुम्हाला खोटं वाटेल. जेव्हा मी बोलतो ना माझ्या अंगात घाम असा येतो. मी आता भिजलेलं आहे का? आणि तुम्हाला आश्चर्य वाटते शेतकऱ्यांनी
त्यांनी पहिलं दुःख सांगितलं, बाबा रे आज आमची अशी अवस्था आहे, पोटाला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला घर नाही, दावणीला बैलजोडी नाही, शेतीसाठी लागणारं अवजार नाही, आणि प्राणपणाने जपलेलं बियाणं, अन्न नाही, टाचा घासून मरायचं, त्यापेक्षा बियाणं खावं लागलं. आता बियाणंच नाही, पेरायचं का? शिवाजीराजांनी सांगितलं, काळजी करू नका. माझ्या वडिलांनी पुण्याला येताना मला 50,000 रुपयांची पुंजी दिलेली आहे, ती या सत्कार्यासाठी लावणार आहे. आणि शिवाजीराजांनी घोषित केलं की ज्या शेतकऱ्याच्या दावणीला बैलजोडी नाही त्याला बैलजोडी मिळेल, ज्याच्याकडं शेतीची अवजारं, नांगर, कुळव, मै नाही त्याला ती अवजारं मिळतील, ज्याच्याकडं बियाणं नाही त्याला उत्कृष्ट दर्जाचं बियाणं मिळेल. एवढंच नव्हे,